गुड हाय मॉर्निंग. गाईज, दिस इज आवर फर्स्ट व्लॉग आणि आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायकच्या दर्शनला दादरवाल्या. येस, आमची श्रद्धा आहे श्री सिद्धिविनायक गणपतीवर आणि आम्ही दर महिन्याला जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर येस, दर्शनाला. लेट्स गो चला, गाईज, let's तुम्हाला go. पण घेऊन भेटूया जाऊया. सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आज हवामान बघा किती छान आहे. बिलकुल ऊन नाही आहे. हे 8:15 झाले, नाही तर आता गरमीचं. नाही पण मला नाही मला चटाक करायचं. अच्छा, ही बघा मोसमी पुढे बसली आहे. मनू बसली आहे बघा. मनू झोपती आहे. मनाला झोप येते. छान थंड हवा आहे त्यामुळे मनूला झोप येते. हे लोक इतके फटाफट चाललेत ना. गाईज आज आम्हाला वाटलेलं की आज गर्दी नसेल बकरीचं, पण गेस वॉट, एवढी मोठी लाईन आहे. त्या मम्मी वाटलेलं का एवढी गर्दी असेल. नाही, ही गर्दी नाही आहे. ही आता ते चेकिंग साठी आहे लाईन. काय कशासाठी? सिक्युरिटी चेकिंग. पण तरी यार इतकी लाईन, नाही, इतके लोकांना पुढे आजच नाही. काय यायचं होतं पुढे नाही. दर्शनाला. तो फुलवाला बोलला की काय नाही, 10 मिनिटात तुमचं दर्शन होईल. हा, गाईज आमची एंट्री झालेली आहे आणि या दोघी पुढे 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 चाललंय. इथे आहे मंदिर, ते आहे मंदिर आणि आम्ही विचार करतोय, गर्दी तर खूप आहे, सो आम्ही विचार करतोय पासेस घ्यायचा. आम्ही पासेस घेणार आहोत. ठीक आहे, पहिले पासेस घेते आणि मग विचार. पासेस बेसिकली VIP पासेस आहेत. 1,500ला 4 पासेस मिळतात. सो येस, तुमचं VIP दर्शन होतं. मला तेच बोलत होते की VIP पासेस काढूयात, त्याच्याने दर्शन होतं पटकन. गर्दी तर खूप आहे यार मम्मी. हो ना, तो फुलवाला आपल्याला चुकीचं सांगितलं त्याने की गर्दी नाहीये. माझ्या मग गाईज आणि हे बघा, हे इथे लाईव्ह दाखवत आहेत सिद्धिविनायकचं लाईव्ह. किती? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटात होईल. आता ही आशीर्वचन करते मौसमी. तुझं काय बोलायचं? तिकडे लाईव्ह दाखवत आहे मंदिर. गाईज इकडे खूप मांजरे असतात. लागेल.
दिल्लीला काही फरकच नाही. What is this? Oh shit. Actually, तू याच पोझिशन मध्ये हे वाला आहे वगैरे. हे वाला उसमें काहीतरी पकड. मग ती पिशवी कुठे गेली? दिस इज इम्पॉर्टंट. गेट युअर बिलॉंगिंग्स गाईज. गाईज मी पण आम्ही इथपर्यंत आलो आणि कळलं की मोसमीने चप्पलच नाही काढली. चप्पल काढायला गेली गाईज ती. तर येस VIP मधून आम्ही आलोय. तर इकडून बेसिकली त्यांचं असतं गेट. तर ती जे रिसिप्ट देतात ती दाखवायची. येस लेट्स गो गाईज लेट्स गो. चप्पल एक से एक नमुने लोक आहेत गाईज. सो गाईज टर्न कसं करायचं? आमचं दर्शन झालेलं आहे. सुंदर सुंदर. तरी थोडे क्लिप्स काढलेले आहेत. आता आम्ही इकडे मूषकच्या इकडे मम्मी बोलते. ही एक प्रथा आहे. येस. कसं होतं दर्शन? मस्त झालं. छान. आणि त्यांनी VIP केले म्हणून जसं ते छोट्याच्या ह्याच्याने VIP दर्शन केल्यामुळे सोपं झालं. हार्डली 15 मिनिट्समध्ये आमचं दर्शन झालं. खूप छान आणि आरामात दर्शन झालं. तुम्हाला पण जर का इंटरेस्ट असेल तर मी सजेस्ट करेन. तुम्हाला वेळ नसेल तर VIPs घ्या दर्शन घेऊन सुट्टीच्या दिवशी आणि विकेंडला. बेसिकली तुम्हाला नसेल माहिती तर हे आहे मूषक. ह्याचं एकांमध्ये तुम्हाला जे मेसेज पाठवायचं आहे गणपती बाप्पाला ते सांगायचं आणि एक कानामध्ये बंद करायचं. म्हणजे ते इट्स अ सिक्रेट बिटवीन यू अँड मूषक. सो येस. आणि हे झाड पण आहे त्याचं दर्शन. मम्मी कसं वाटलं दर्शन? छान मस्त मनात प्रसन्न झालं. असं वाटतं दर महिन्याला यावं आणि दर्शन घ्यावं. रोज यावं आणि दर्शन घ्यावं. पटकन झालं VIP मुळे. खूपच छान झालं. मस्त समाधान वाटलं. एवढ्या लांब आलो त्याचं सार्थक झालं. चला फोटो काढूयात गाईज. आम्ही जे आमची प्रथा आहे आम्ही नेहमी काढतो. फोटो काढतो आम्ही. गाईज ही परत अशी बसलीये यार. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. मला वाटतं टेरिटरी मार्क आय ती प्रेग्नेंट आहे. मला जस्ट वाटलं टेरिटरी कुठे गेली? काही ती प्रेग्नेंट आहे 101 आणि हिने टेरिटरी मार्क करण्याचा. ओ माय गॉड तिची बॉस. मम्मी इज कन्सर्न गाईज की तुम्हाला सगळं दिसायला पाहिजे. हे बाय द वे बॅक गेट आहे. एक्झिट गेट आहे. हे जरा टीका पुसायचा का मग? नको नको राहू दे. केवढा छान आहे दिसतो. तो. जरा काहीतरी पकड भाई. हे पकड हे पकड हे पकड. आता आम्ही हनुमानास गेट नंबर 1 ला हनुमानाचं मंदिर आहे. येस तिकडे पण तर जायचं. तिथे आम्हाला दर्शनाला जायचंय. कारण सिद्धिविनायक मंदिरात आल्यावर तिथलं दर्शन घेणं मस्ट आहे. नाहीतर हे दर्शन कम्प्लीट होत आणि नाही. तिकडून ऍक्च्युली सिद्धिविनायक मान्यता मंदिर आहे. तिकडून आणि सिद्धिविनायक मंदिर गणपतीचं दर्शन खूप छान खूप होतं. क्लिअरली दिसतं ऍक्च्युली. मुख दर्शन. गाईस ही बघा कशी बसली आहे. हिने काय मस्त कॉन्टेंट दिलं माहितीये. हो ना. अरे अरे तिला पण टाकशील ब्लॉग मध्ये. मग आहेच ना ती. सो क्यूट. आम्हाला दरवेळेला ना एक ना एक माऊ दिसतेच आम्हाला. प्रेग्नेंट आहे. चला. गाईस क्यूटी स्पॉटेड. Guys, we are going to this mandir, Hanuman Mandir.
सो गणपती मंदिरामध्ये तुम्ही येणार तर हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला यायलाच पाहिजे दर्शनाला. अरे हा, आपण असं एक युटर्न मारून येऊया आणि तुम्हाला याचं पण दर्शन. गाईज हे बघा, आता तुम्हाला दाखवणार आहे झूम. गाईज आता आम्ही चाललो आहोत प्रकाश उपहारगृह. तिथे आम्ही मस्त ब्रेकफास्ट करणार आहोत. तुम्हाला पण दाखवतो. ऍक्च्युली आम्ही गेलेलो 3-4 वर्ष आधी गेलेलो, पण आता परत जाणार आहोत. येस, लेट्स गो गाईज. इकडून आय थिंक 10-15 मिनिटच दूर आहे. हा लवकर पण आता आम्ही टॅक्सीने टॅक्सीने चाललो. येस, थिंग्स टू डू इन दादर. येस गाईज काही जण आम्ही इथे रामाश्रयमध्ये मसाला डोसा खायला आलो आहे. ॲक्च्युली आम्ही प्रकाशमध्ये जाणार होतो, पण अचानक आमचा प्लॅन बदलला. चला आम्हाला साऊथ इंडियन काहीतरी फूड खायचं होतं, ब्रेकफास्ट करायचा होता, मग आम्ही रामाश्रयमध्ये आलो. येथून आम्ही टॅक्सीने आलो. खूप ऊन होतो. एवढं ऊन होतं, त्या उन्हाने मला जरा त्रास झाला. घाम यायला लागला. टॅक्सीमध्ये अजिबात AC पण सवय नाही ना. नव्हतं. सवय नाही. आणि दुसरी बापरे. गोष्ट ऍक्च्युली आता या वीकमध्ये असं सांगितलंय की 9 तापी म्हणून 9 दिवस ऊन तापणार आहे. तरी आम्ही घरीच राहा. खरं ठीक आहे, एखाद वेळा याल तर मग असं प्रिकॉशन्स घेऊन या, कॅबमध्ये फिरा. तरी आम्ही गॉगल लावला होता, कॅबमधूनच ओढणी फिरा. घेतली होती, तरी मला त्रास झाला. माझी एक चूक झाली, मी सकाळी ना खाल्लं नाही काही ब्रेकफास्ट. सगळं नाही सांगतो. त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर जाता उन्हाचं तर नीट खाऊन पिऊन जा. आणि पाण्याची बाटली सतत बरोबर ठेवा. खूप ऊन आहे. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की ब्रेकफास्ट झालं की जरा फिरूया मुंबईमध्ये. आता कॅन्सल करणार आहे. केलाच आम्ही कॅन्सल. नको बाबा, खूप ऊन आहे. गाईज आमचे डोसे आलेत. 3 मसाला डोसा आणि चटणी सांबर. येस, टेस्ट करूयात गाईज. टेस्ट पहिले पाणी पिऊन घेऊया. येस, त्यांचा टोकू मसाला आहे. पाणी पिऊया. टेस्ट करूया. टेस्ट कसं वाटतं? टोपी मसाला आहे. टोपी मसाला डोसा. गाईज आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. ऑलरेडी मी खाल्लेला आहे इकडचा 2-3, बट स्टील फॉर यू गाईज. लोक तिथे एवढ्या रांगावर पण इकडे येत नाही, कारण ते एकदम ऑथेंटिक आहे म्हणून. थोडं आंबट वाटलं मला. इट इज थोडा आंबट आहे. नाही, मला तर आवडलं. छान आहे. आंबट आहे. आणि इकडची जी भाजी आहे ना ती थोडीशी अशी सॉफ्ट आहे, म्हणजे अशी घट्ट नाही आहे. मे बी त्यांची ती स्पेशालिटी पण असते. आणि मग आम्ही ना नवीन वाल्या रामेश्वरमध्ये आले. जुन्या याच्यामध्ये सेमच आहे फूड, ठीक आहे, फूड क्वालिटी सेम आहे. जुन्या याच्यामध्ये फक्त गर्दी खूप असते. आम्हाला खूप भूक लागली होती ना, त्यामुळे आम्ही इकडे आलो. इथे बसायला पण छान आहे.
मला वाटलं खाऊ बरं वाटलं. पायनॅपल चिरा गाईस, पायनॅपल चिरा आलेला आहे. And आम्ही सगळ्यांनी ऑलरेडी खाल्लेलं आहे, बट परत टेस्ट गरम आहे हा. गरम आहे. झालं ना. बेसिकली पायनॅपलचं इसेन्स टाकतात आणि पायनॅपलचे पीसेस असतात आणि खूप तूप आहे ना यार. पायनॅपलचे पीसेस ट्राय गाईस, आम्ही चाललोय आता. आम्ही कॅबमध्ये आहोत आणि आम्ही चाललोय घरी. सगळे प्लॅन कॅन्सल करून, बिकॉज इतकी घाण गरमी आहे. गरमी आहे बाबा. क्रेझी एक तर काही मेकअप पण नाही केलाय, मग बरं झालं नाही केलं. लाईट नुसतं लिपस्टिक आणि थोडंसं आयलायनर मस्त आता बस, कुछ नाही. गरमी आहे बाबा. गरमीमध्ये या 9 दिवसात फिरू नका अजिबात. पण ते गरमीमध्ये विदाउट कॅब विदाउट कार फिरूच नका. 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्या वेळेमध्ये अजिबात अर्थच काम नसेल ना, नाहीये. इमर्जन्सी नसेल आणि कुठलं काम नसेल, घरीच राम असतं. आणि आता आम्ही एक्सायटेड आहोत आमच्या छोटीला भेटायला येस. आणि छोटू शोनाचा तिघांना घेऊन जाणार गाईज. मम्मी आणि आमच्या गेस्ट अपिअरन्स. त्यांना माहिती नाही अजून छोटू कोण आहे. छोटू आमचा डॉगी आहे, Yes. 7 इयर्स ओल्ड. आणि त्याची मम्मी शोना आणि शोनाचा मित्र सनू. हे तिन्ही डॉग्स आमचेच आहेत. ॲक्च्युली ते स्ट्रे डॉग आहे, पण त्यांना आम्ही पेट बनवलेलं आहे. सो ते आमच्या घरी असतात. कधी कधी त्यांना बस एवढं सगळं सांगायचं. बडबड बस तेवढं ते नंतर ते एका सेपरेट ब्लॉग मध्ये आपण कहाणी सांगू त्यांना. त्यांची स्टोरी सांगू आम्ही तुम्हाला. आता Interesting सध्या story आहे. ते आमच्याकडे कसे आले, टू आम्ही कीप इट त्यांना कसं शॉर्ट, घेतलं, त्यांनी आम्हाला three- चूज केलं. these 3 are waiting balls at our home. काय सॉरी, आम्ही ॲक्च्युली एंडिंग करायला विसरून गेलो. घरी येऊन इतकं थकून गेलेलो. ऑलरेडी इतकं ऊन होतं बाहेर आणि म्हणजे आम्हाला कामाला पण बसायचं होतं बिकॉज इट वॉज अ वीक डे. सो येस, आय मीन ब्युटिफुल व्लॉग, फर्स्ट व्लॉग होता. सो आय वुड रिअली अप्रिशिएट तुम्ही लोक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इट्स गोइंग टू बी क्रेझी. ठीक आहे, खूप छान छान कॉन्टेंट आम्ही दाखवू तुम्हाला. जे पण आम्ही काय डे टू डे लाईफमध्ये करतो ते पण आम्ही करू. सो येस, जर का तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल व्लॉग तर सबस्क्राईब करा. आणि येस, नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या 3 नमुन्यांना, 3 क्युटीजना भेटू. येस.